गणेशदादा खाडे, तुम्हाला दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमची आणि माझी कदाचित तरी वाटतं फेस टू फेस आपली कधी भेट नाही झाली. खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तुमचा स्वभाव पण खूप छान आहे. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला तुमच्या पुढील प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश, आरोग्य सगळ्या गोष्टी भेटत जावोत. आई मोठ्या चरणी तुम्हाला हीच प्रार्थना करतो आणि तुम्हाला परत एकदा दीपावलीची खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे मोठे बंधू गणपतदादा खेडकर, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समाधानाचं आरोग्याचं परत एकदा तुम्हाला दीपावलीची खूप खूप शुभेच्छा देतो. बाकी इतर जे लाईव्ह बघतायत ना, त्यांनी पण नक्कीच फक्त कमेंटमध्ये हाय हॅलो करा. त्यांच्या संदर्भात नक्कीच मला बोलता येईल. आणि आमचे बंधू सुनील प्रल्हाद भाबड, करोडी, जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे कनिष्ठ लिपिक दादा, तुला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुझं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो आणि तुझ्या यशाची सातत्याने यशाची पायरी तू गाठत जावो, हीच दीपावलीच्या परत एकदा शुभेच्छा देतो. चिंचपूर येथून आमचे लहान बंधू गणेशदादा बडे, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो, हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. आणि कधीतरी फोन करत जा. ही एक एक आमचे मोठे बंधू देवीदास भाऊ दैफळे, आमचे मुंबईतील म्हणजे आधार थोडक्यात, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं जावो. तुमच्या कुटुंबाला, तुम्हाला आरोग्य संपन्न जीवन आयुष्यभर लाभो, हीच सदैव आई मोठ्या दिवसांनी तुमच्यासाठी प्रार्थना. बाकी तर जे लाईव्ह बघतायत, आमचे जांभळी गावचे मित्र बाबू, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो, हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. आणि बाबू, तुम्हाला पण परत एकदा शुभेच्छा देतो. परत आमचे लहान बंधू सुनील दादा जायभाई, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पण वैवाहिक जीवन पुढचं भविष्यातलं खूप सुख शांतीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो, हीच मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो आणि परत एकदा दीपावलीची शुभेच्छा देतो. आमचे लहान बंधू बाळासाहेब घोले, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो, हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. बिलाड्यावरून आमचे मोठे बंधू संदीपदादा बडे, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं, आनंदाचं, चैतन्याचं आणि मंगलमय जावो, हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. आणि परत एकदा संदीपदादा, तुम्हाला दीपावलीची खूप खूप शुभेच्छा देतो. परत जांभळीवरून आमचे बंधू विठ्ठलदादा आव्हाड, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला सदैव आरोग्यपूर्ण जीवन लाभो, हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. परत खोकरमवरून आमचे बंधू बिभीषण सानप, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या आणि तुम्हाला असंच सातत्याने यश भेटत जावो, हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. आमचे बंधू प्रकाशदादा ढाकणे, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ज्या पण कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सतत उच्च पदावर जाओ, तुम्हाला यशाची शिखरं तुम्ही गाठत जाओ, हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. आमचे दुसरे बंधू उमेशदादा खेडकर, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं जावो, हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. पाथर्डीचे भावी नगरसेवक विनोददादा चन्ने, आमचे मोठे बंधू, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं राजकीय सामाजिक जीवन हे अतिशय सुखाचं, समृद्धीचं आणि समाजाचं देणं लागतं ह्या हिशोबातून आहे, असंच कायम राहो आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला भेटो, हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. आणि परत एकदा तुम्हाला राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी शुभेच्छा देतो. बाकी जर ते लाईव्ह आहेत ना, त्यांनी फक्त सांगा म्हणजे त्यांच्या संदर्भात किंवा बोलता येईल, कारण
वेळोवेळी आपण मेसेजद्वारे बोलत असतो, पण एखाद्या दिवशी असं पाहिजे की आपण कमीत कमी मी तुमच्याशी बोलतो आणि तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये असलेली काही भावना असेल, तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये असलेली काही भूमिका असेल, 100% एका आनंदाच्या वातावरणामध्ये तुमचं ते बोलतात ना कौतुक हे चार चौघामध्ये करावं आणि समजून सांगण्याची भावना ही एकांतात असावी. आमचे लहान बंधू अक्षय, तुला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुझं पुढचं राजकीय सामाजिक जीवन हे खूप सुख समृद्धीचं आणि सफल जावं. तुझ्याकडून तरुणांच्या आणि लोकांची सेवा घडो हीच आई मोठ्या दिवसाने प्रार्थना करतो. आमचे मोठे बंधू आणि अतिशय कधी त्यांची आणि माझी चेहऱ्यावर चेहर कधीच भेट नाही झाली, पण त्यांची अतिशय मोलाचं मार्गदर्शन असतं असे बाळूदादा भोसले, तुम्हाला पण दीपावलीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. येळीगावचे आमचे एकदम जिवलग अभ्यासू आणि उच्च शिक्षित अतिशय कष्टाळू सच्चिदानंद ढोले पाटील, थोडक्यात मी त्याला दादाच बोलतो, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं वैवाहिक जीवन खूप सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावं हीच आई मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. आमचे दुसरे मोठे बंधू राजूभाऊ दैफळे, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा आणि संतोष आणि युवराज यांना पण माझ्यातर्फे दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. आमचे टपंबळगावचे मोठे बंधू आप्पासाहेब शिरसाट, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमच्या कुटुंबाला व तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा मी तुम्हाला आरोग्यासाठी तुमच्या सगळ्याच गोष्टीसाठी मी तुमच्यासाठी सदैव हितचिंतक आहे आणि सदैव शुभेच्छा असतील. आमचे लहान बंधू अरुणदादा आंधळे, तुम्हाला पण दीपावलीचे खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं जीवन खूप सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये सदैव आमच्या शुभेच्छा असतील, आहेत आणि नेहमी राहतील. आमचे दुसरे मोठे बंधू राजकीय सामाजिक आणि उद्योजक क्षेत्रामध्ये अतिशय कष्टाने उतरणारे तुषारदादा, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं जीवन सुख समृद्धीचं आणि चिकूला पण माझ्यातर्फे दीपावलीच्या शुभेच्छा. खूप सुखाचं जावं हीच आणि उद्योगामध्ये पण तुम्ही ज्या पद्धतीने कष्ट करत आहात त्या पद्धतीने एक दिवस नक्कीच तुम्ही यशाच्या उच्च शिखरावर आहात आणि असताल आणि ते बघण्यासाठी आम्हाला पण खूप आवडेल आणि तुमच्या भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. घाटशीळ पारगावचे युवा नेते अशोक दादा खेडकर, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला भावी काळासाठी राजकीय सामाजिक जीवनासाठी परत एकदा शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातून तुमच्या गावातील लोकांचं परिसरातील लोकांचं समाजसेवा घडो हीच परत एकदा भगवानबाबा चरणी मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो. विवेक, तुला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. अभ्यासासाठी, शैक्षणिक कार्यासाठी, भावी काळासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि विवेक, तू अभ्यास करतोस. आपण अभ्यास करताना आपल्याला खूप लोक नावं ठेवत असतात, बोलत असतात, पण ज्यावेळेस आपल्याला थांबायची वेळ येईल किंवा नर्वस वाटेल की यार आपण खूप अभ्यास करून पण आपल्याला यश भेटत नाही, त्यावेळेस फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत, ते कुठेतरी दिवस त्यांचे बदलण्यासाठी आपल्याला उतरायचं आहे. हे एक मी तुला आवाहन करतो मोठ्या भावाच्या नात्याने. नक्कीच तुला परत एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेसाठी परत एकदा शुभेच्छा देतो. बाकी इतर तर जे आहेत लाईव्ह त्यांनी फक्त मेसेज टाकला तरी पण मला समजून जाईल की ते आहेत. आमचे कारेगावचे हितचिंतक हरिभाऊ बांगर, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं वैवाहिक सामाजिक आणि सगळ्याच जीवनात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये खूप सुख समृद्धी, आरोग्य, भरभराटी आणि आनंद आणि चैतन्य येवो हेच दीपावलीला आई मोठ्या दिवसाने प्रार्थना करतो आणि परत हरिदादा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आमचे मोठे बंधू नगरचे अहमदनगर महानगरपालिकेचे भावी नगरसेवक, अतिशय धडाडीचे आणि सतत युवकांसाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगून कार्य करत असणारे अहमदनगर भारतीय जनता पार्टीचे मंडल अधिकारी सुमितदादा बटुळे, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमच्या भावी राजकीय सामाजिक जीवनासाठी आमच्याकडून मोठा
आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आई मोठ्या देवीचरणी प्रार्थना करतो की तुमच्या हातून असंच समाजाचं आणि राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये समाजाची सेवा घडो. आमचे लहान बंधू अतिशय जिवलग स्वराजदादा दातीर, तुला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं पुढचं जीवन खूप सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावो हीच आई मोठ्या देवीचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा तुला शुभेच्छा देतो. आमचे लहान बंधू पांडुरंगदादा गर्जे, तुम्ही काम करता खूप हेवा वाटतो. कमी वयामध्ये तुम्ही स्वतःच्या खांद्यावरती कुटुंबाची जबाबदारी घेतली. कोणतंच काम करताना छोटं नसतं, आपल्या कुटुंब त्यातून चालतं. ते बोलतात ना, जिस थाली में आदमी खाना खाता है उस थाली में कभी छेद नहीं करना चाहिए. ह्या म्हणीप्रमाणे ज्या रोजगारापासून आपलं स्वतःचं कुटुंब चालतं त्या रोजगाराचं कधीच कमीपणा वगैरे समजायचं नाही. कधी पण त्याला पहिलं प्राधान्य द्यायचे, पहिली प्रायोरिटी त्याला द्यायची. 100% तुम्ही भविष्यामध्ये ह्याच जिद्दीने कष्टाने काम करत राहिला तर एक दिवस नक्कीच चांगले दिवस बघायला भेटतील. आमचे दुसरे बंधू हरिओम दादा बडे, तुला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पुढच्या शैक्षणिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. परत आमचे दुसरे बंधू अजय दादा पालवे, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं जीवन सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावो हीच आई मोठ्या देवीचरणी प्रार्थना करतो. परत बोदेगाववरून आमचे लहान बंधू गणेशदादा मोरे, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं जीवन खूप सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावो हीच आई मोठ्या देवीचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही ज्या उद्योगामध्ये उतरलात ते फक्त जिद्द चिकाटीने करा. कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरीपेक्षा तुम्ही स्वतःचा उद्योग करा. भला मग तो चहाचा स्टॉल असू द्या, त्याच्यावरती 100% अधिकार हा आपला असतो. त्याच्यामुळे स्वतः तुम्ही काम करता याचे कमीपणा न बाळगता उलटा अभिमान बाळगा. ठीक आहे, यश अपयश किंवा उद्योगामध्ये नफातोटा ह्या गोष्टी चालू असतात, फक्त संयम बाळगा. एक दिवस 100% तुम्ही तुमचं स्वतःचं नाव आणि कुटुंबाचं नाव एक दिवस उंचावताल ही अपेक्षा व्यक्त करतो. सचिनदादा अकोलकर आणि यांची माझी फेस टू फेस कधी भेट नाही झाली, पण प्रेमाचं मार्गदर्शनाच्या बाबतीत अतिशय जिवलग आणि जिव्हाळ्याचे सचिनदादा, तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं जीवन खूप सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं आनंदाचं चैतन्याचं मंगलमय जावो हीच आई मोठ्या देवीचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. बाकी इतर तर लावीत ना, त्यांनी फक्त शुभेच्छा नाही दिल्या, हाय केलं तरी चालेल. नक्कीच मनामध्ये तुमच्याबद्दल असलेली भावना, तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा नाही म्हणता येणार, पण तुमच्याकडून असलेली छोटीशी तुमच्यामध्ये असलेलं काही गोष्टी मनामध्ये नक्कीच आनंदाच्या क्षणामध्ये चारचौघामध्ये त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्या बोलून दाखवल्या पाहिजेत. ते जांभळीचे आमचे मोठे बंधू आणि अतिशय जिवलग, अतिशय प्रेमळ, अतिशय मनमिळाऊ रामदासदादा भाबड, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ह्या दीपावलीमध्ये आनंदाचे क्षण बघायला भेटोत आणि तुम्हाला हे वर्ष खूप सुखाचं आनंदाचं भरभराटीत जावो हीच आई मोठी देवीची प्रार्थना करतो आणि परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. परत वारणीवरून आमचे मोठे बंधू अजयदादा वारे, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही स्वतः उद्योग करता, अतिशय हेवा वाटतो तुमचा कधी कधी. तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रासाठी तुम्हाला सदैव आमच्याकडून शुभेच्छा. असंच कायम तुम्ही आमच्या पाठीशी राहा आणि परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. गणेशदादा, मी आलो होतो पण तिकडं यायचं विसरून, नेक्स्ट टाईम आलो ना 100% मी फोन करेल. लाईव्ह जे बघतायत त्यांनी फक्त मेसेज करा, असं काही नाही आहे. आमचे लहान बंधू अतिशय जिवलग हितचिंतक संदीपदादा आंधळे, तुला पण वैवाहिक सामाजिक बाकी सर्व जीवनासाठी तुला आई मोठ्या देवीने प्रार्थना करतो की तुझं पुढचं जीवन अतिशय सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं चैतन्याचं जावो. मंगलमय दीपावलीच्या परत एकदा तुला शुभेच्छा देतो आणि तुला पुढील जीवनासाठी सदैव सदैव शुभेच्छा देतो. आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आणि हितचिंतक
प्रदीपदादा घोडके, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या भावी काळासाठी, राजकीय सामाजिक जीवनासाठी माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला दीपावलीच्या परत एकदा शुभेच्छा देतो. आणि आई मोठ्या प्रार्थना करतो की तुमचं पुढचं जीवन खूप सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, चैतन्याचं जावो, हीच आई मोठ्या दिवचरणी प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं सगळ्यांचं जीवन आनंदाचं, भरभराटीचं, चैतन्याचं, मंगलमय जावो, हीच आई मोठ्या दिवचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आमचे लहान बंधू, अतिशय जिद्दी, कष्टाळू सिद्धांत, तुला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुझं पुढचं आयुष्य खूप सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो, हीच आई मोठ्या दिवचरणी प्रार्थना करतो. आणि तुला भावी काळासाठी सदैव शुभेच्छा देतो. आमचे समबंधू, अतिशय जिवलग, अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ, दर्यादिल व्यक्तिमत्व, संभाजी दादा जळगावमधून येतात, पण अतिशय जिव्हाळू आणि अतिशय प्रामाणिक संभाजीदादा पाटील, तुम्हाला पण, तुमच्या कुटुंबाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं जीवन खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विशालदादा भाबड, तुला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुझं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं, आनंदाचं, चैतन्याचं, मंगलमय जावो, हीच आई मोठ्या दिवचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा तुला भावी काळासाठी शुभेच्छा देतो. आमचे बंधू अमोलदादा खेडकर, अंबादास दादा, तुम्हाला पण वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो. आणि अमोलदादा खेडकर, कधीतरी फोन करत जा, तुमचा नंबर आमच्याकडे चांगल्या प्रकारे आहे. ज्ञानेश्वरदादा आव्हाड, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो. तुमच्या शैक्षणिक वाटचालीसाठी कायम शुभेच्छा. आई मोठ्या दिवसाने प्रार्थना करतो की तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो. बाकी इतर तर जे लाईव्ह बघतात ना, त्यांनी फक्त हाय हॅलो करा नक्कीच, कारण इथं दिसत आहेत लाईव्ह, पण कोण कोण लाईव्ह हे दिसत नाही आहे, त्याच्यामुळं शुभेच्छा देण्यास थोडी अडचण येते. आमचे बंधू पप्पूदादा, तुम्हाला पण, पप्पूदादा हंडाळ, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो, हीच आई मोठ्या दिवचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला. परत आमचे बंधू विनोददादा पोटे, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. आई मोठ्या दिवचरणी प्रार्थना करतो की तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं, आनंदाचं, चैतन्याचं, मंगलमय जावो, हीच तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला दीपावलीच्या परत एकदा शुभेच्छा. आमचे मोठे बंधू, मार्गदर्शक, हितचिंतक मारुती भाऊ दैफळे, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्यासाठी तुम्हाला परत एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. नगरचे उद्योजक, आमचे मोठे बंधू, हितचिंतक, मार्गदर्शक सतीशदादा ढाकणे, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं जावो, आणि भावी काळामध्ये तुमच्या हातून समाजाची ज्या प्रकारे सध्या सेवा घडते तशीच सेवा भविष्यामध्ये वेगाने घडो. आणि परत आमचे दुसरे बंधू महेंद्रदादा शिरसाट, तुम्हाला पण आमचे मार्गदर्शक, हितचिंतक महेंद्रदादा, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आई मोठ्या दिवचरणी प्रार्थना करतो की दीपावलीच्या
क्षणांचे आनंद दुगणित हो आणि परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. मोनिका मोनिका मोरे, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य खूप सुख समृद्धीचं जावो हीच आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो. आमचे बंधू गणेशदादा तांदळे, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं भावी वैवाहिक आयुष्य, सामाजिक आणि बाकी सर्व क्षेत्रासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी जीवन हे अतिशय सुखाचं आनंदाचं जावो हीच आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो. आमचे अतिशय मागचे हितचिंतक म्हणलं तर ऋषीदादा गरजे सर, तुम्हाला पण दीपावलीची खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावो हीच आई मोठ्या दिवशीने प्रार्थना. निलेशदादा क्षीरसागर, तुम्हाला पण आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो की दीपावलीच्या क्षणाचे आनंद द्विगुणित हो. तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. आणि आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो की तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं जावं. आमचे मोठे बंधू नवनाथदादा डमाळे, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावं हीच आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो. नेऊलदादा, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावं हीच आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो. गणेशदादा आंधळे, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जावो हीच आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो. आमचे मार्गदर्शक, हितचिंतक आणि बाकी सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत आम्हाला काय मार्गदर्शन करणार आहे संपतदादा, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या, तुम्हाला व तुमच्या परिवाराला. तुमचा दुपारीच मेसेज पोहोचला होता. परत राहुलदादा आंधळे सर, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ह्या दीपावलीला इतकीच प्रार्थना करतो की तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं जावं हीच आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो. आमचे बंधू अजयदादा पालवे, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं जावं हीच आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो. आमचे लहान बंधू अतिशय जिवलग हितचिंतक सोमादादा बडे, तुला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं भावी आयुष्य शैक्षणिक कार्यासाठी परत एकदा शुभेच्छा देतो आणि आई मोठ्या दिवशीने चरणी प्रार्थना करतो की तुझ्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होत. आमचे दाजी ज्ञानेश्वर दादा बुधवंत, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली तुमच्या कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण द्विगुणित हो हीच आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो आणि परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमचे मोठे बंधू करोडीचे अतिशय जिवलग आणि अतिशय मनमिळाऊ, अतिशय प्रेमळ संदीपदादा, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्यासाठी तुम्हाला आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो की तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं आरोग्याचं भरभराटीचं जावं आणि परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आमचे जिवलग आणि अतिशय जवळचे हितचिंतक महेशदादा खेडकर, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्यासाठी तुम्हाला आई मोठ्या दिवशीने प्रार्थना करतो. तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत. रत्नागिरीवरून मनीषाताई पवार, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली तुमच्या कुटुंबासाठी नवीन आनंद द्विगुणित हो आणि परत एकदा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आमचे मोठे बंधू मार्गदर्शक हितचिंतक आणि अतिशय जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्व
मिठूदादा नरोटे, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या. बाकी इतरत्र बघतात ना, तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जा. बाकी इतरत्र जे बघतात ना, त्यांना तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं भावी आयुष्य खूप सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं, आनंदाचं, चैतन्याचं जावो. तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी एक वेगळाच आनंद देऊन जावो आणि तुमच्या हातून कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण तुम्ही बनावं, हीच परत एकदा मोठ्या दिवसांनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला परत एकदा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गुड नाईट ऑल ऑफ यू. गुड नाईट ऑल ऑफ यू.